टाटा नॅनो ऑटोमॅटिक सिंगल ओनर, फक्त 4000 किलोमीटर चालली. तुम्हाला फक्त 1,99,000 ला येईल. तुम्हाला फक्त 3,99,000 ला येईल. तुम्हाला फक्त 3,25,000 ला येईल. तुम्हाला फक्त 5,99,000 ला येईल. फक्त तुम्हाला 3,99,000 ला येईल. अर्टिगा डिझेल आहे, ZDI प्लस फायनल 3,75,000 ला. मित्रांनो, तुम्हाला चांगली गाडी पाहिजे आणि ती सुद्धा कमी बजेटमध्ये, तर काही काळजी करू नका. आज आपण ठाण्यातील सर्वात विश्वासू डीलरकडे शूट करतोय, प्राइम ऑटो वर्क्स मध्ये, आणि त्यांचे मालक आहेत निशांत अग्रवाल सर. कसे सर? एकदम फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास. चला, असं सर नवीन मुहूर्त येतोय सर, अक्षय तृतीयाचा. काय असेल व्हिडिओ मध्ये? आणखीन वेगळं, जसं दर व्हिडिओ आपण दाखवतो वेगळं स्टॉक. बरोबर. पण आपलं ट्राय आहे की मिक्स सेगमेंटच्या गाड्या आपण आणल्यात. अच्छा. तर एक ग्लिम्स दाखवायला. बरोबर. आणि आणखीन स्टॉक मध्ये तर गाड्या आपल्याकडे एक्झॅक्टली आहे. तर तुम्ही एक ग्लिम्स बघा, तुम्हाला एक आयडिया येणार की काय प्राइसिंग आहे, कंडिशन कशी आहे, काय डिटेल्स आहे. एक्झॅक्टली. आणि आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यावरती कॉल नाही तर व्हॉट्सअप करा, कॅटलॉग पाठवणार आणि तुमची रिक्वायरमेंट सांगा. चला, सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. कोणती गाडी आवडली तर लगेच फोन करा. आता पण जास्त वेळ न घालवता सर नॅनो पासून सुरू करूया. येस. पहिली गाडी सर टाटा नॅनो, सर सगळ्यांची आवडती आणि फेवरेट शॉर्ट गाडी. ही ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. येस, 2016 ची नॅनो आहे. टाटा नॅनो ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी. फक्त 4000 किलोमीटर चालली. फक्त 4,000 किलोमीटर चालली. व्हेरी गुड सर. आणि ऑटोमॅटिक मध्ये माझ्याकडे 2 महिने अगोदर नॅनो होती, 1-2 ते विकली. त्याच्यानंतर एवढी डिमांड होती, गाडी भेटली नाही. बरोबर. आता ही गाडी आली आहे, फक्त सिंगल ओनर, 4000 किलोमीटर चाललेली गाडी. बरोबर. आणि प्राइस पण एकदम, तुम्हाला या प्राइस मध्ये ऑटोमॅटिक गाडी ऑप्शन नाही भेटणार. फक्त 1,99,000 ला. चला, फक्त 1,99,000 ऑटोमॅटिक मध्ये टाटा नॅनो 2016 ची गाडी. याच्यावरती फायनान्स पण अवेलेबल आहे. लोन सुद्धा मिळून जाईल. लोन पण भेटेल. आणि ऍव्हरेज गाडीचे तुम्हाला 18-20 कमीत कमी भेटेल. आणि AMT गिअरबॉक्स तुम्ही येऊन ट्रायल करा. बरोबर. गाडी एकदम कन्व्हिनियंट आहे आणि छान आहे गाडी. चला, लेडीजला चालवायला एकदम सोपी गाडी आहे. ट्रॅफिक मध्ये टाटा नॅनो घेऊन जाऊ. फक्त 1,99,000 ऑटोमॅटिक मध्ये. i20 ही 2010 ची i20 आहे. अच्छा. आणि मॅग्ना ऑप्शन मॉडेल आहे. तुम्हाला क्लायमेट कंट्रोल, एअर कंडिशनिंग, एक्झॅक्टली, टच स्क्रीन सिस्टम, ओके, 4 पॉवर विंडो, एअर कंडिशनिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये. सेकंड ओनर गाडी आहे. 60-70,000 किलोमीटर काहीतरी चालली आहे. एकदम नीट क्लीन कंडिशन मध्ये, नॉन ऍक्सिडेंटल गाडी. तुम्हाला फक्त 1,99,000 ला येईल. चला, ही गाडी सुद्धा घेऊन जावा. 2 लाखाच्या आत. 2010 ची i20 गाडी आहे, पेट्रोल मध्ये. चला, टोयोटा इटिओस क्रॉस. ही 2015 ची टोयोटाची एटिओस क्रॉस गाडी आहे. SUV टाइप गाडी. याच्यामध्ये पण तुम्हाला एअरबॅग, अलॉय व्हील, सर्व काही, म्युझिक सिस्टम, टच स्क्रीन, लेदर सीट. इंटरेस्ट एकदम जबरदस्त गाडी आहे. येस, तुम्हाला एकदम टॉप ऑफ द लाईन कार आहे. आणि टोयोटाची रिलायबिलिटी आहे, सेफ्टी आहे, काय टेन्शन घ्यायची गरज. आणि ऍव्हरेज पण तुम्हाला चांगला भेटेल. सिटीमध्ये कमीत कमी 14-15 तर कमीत कमी तुम्हाला ऍव्हरेज भेटेल. एक्झॅक्टली. ही 2015 ची पेट्रोल एटिओस क्रॉस गाडी, सिंगल ओनर, मॅन्युअल ट्रान्समिशन. तुम्हाला फक्त 3,99,000 ला येईल. फक्त 3,99,000 ना. चला, जबरदस्त प्राइस आहे मित्रांनो. घेऊन जावा 3,99,000. किलोमीटर पण 50,000च्या खाली. चला, कमी चाललेली गाडी आहे. याच्यावर लोन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. 50 रुपये आणून बाकी 3.5 लाखापर्यंत लोन होऊन जाईल. टाटा टियागो सर, मजबूत हॅचबॅक कार. ही 2017 ची टाटा टियागो, ओके, पेट्रोल मध्ये ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. अच्छा, ही सुद्धा ऑटोमॅटिक आहे. AMT पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट, 2017 ची गाडी आहे. ही गाडी XZA टॉप एंड मॉडेल. अच्छा, टॉप एंड मॉडेल आहे. आणि गाडी फक्त 27,000 किलोमीटर चालली आहे गाडी. व्हेरी गुड सर. कमी चाललेल्या गाड्या पाहिजेत तर म्हणजे प्राइम ऑटो वर्क्स मध्ये तर यायलाच पाहिजे. आणि तुम्हाला ही गाडी फक्त 4,49,000 ला येईल. चला, आणि मॅक्झिमम फंडिंग पण भेटेल तुम्हाला. आणि ऑटोमॅटिक पेट्रोल असून पण गाडीमध्ये तुम्हाला ऍव्हरेज 18-20 भेटेल, त्याच्यामध्ये आरामशीर भेटेल. तर 2017 ची टाटा टियागो देतो मी तुम्हाला फक्त 4,49,000 किंमत निगोशिएबल असेल. ही गाडी आता जस्ट स्टॉक मध्ये आली आहे. ओके. तुम्हाला पूर्ण रिफर्ब कंडिशन करून भेटेल. 2012 ची गाडी आहे. अच्छा. आणि पेट्रोल आहे, VX आहे. ओके. स्विफ्ट डिझायर. आणि पेट्रोल मध्ये मॅन्युअल गाडी आहे. आणि डिझायर ची काय आपल्याला इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही.
गाडी एकदम मेंटेनन्स फ्री आणि एकदम रिलायबल गाडी, काय टेन्शन नाही. स्पेशियस गाडी आहे, सीएनजी वगैरे पण तुम्ही लावू शकता. आणि गाव खेड्यांमध्ये भरपूर मागणी आहे सर गाडीला. ही गाडी तुम्हाला फक्त 3,25,000 येईल. चला 3.25 लाखात स्विफ्ट डिझायर घेऊन जावा. 12ची गाडी आहे, पेट्रोल VXI मध्ये. पेट्रोल VXI मध्ये. चला टाटा टियागो सर पुन्हा एकदा. ही टिगोर आहे, सॉरी टिगोर आहे. टियागो 1 स्टेप वरती आहे. बरोबर. टाटा टिगोर आहे, 2017ची आहे. अच्छा, XT व्हेरियंट आहे. ओके. आणि सिंगल ओनर गाडी आहे. 65,000 किलोमीटर चालली आहे. कलर सुद्धा जबरदस्त आहे, कॉपर कलर. आणि पेट्रोल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. एक्झॅक्ट, ओके. आणि ही गाडी तुम्हाला येईल फक्त 3,99,000 ला. चला ही गाडी सुद्धा घेऊन जावा फक्त 3,99,000. गाडीवर लोन सुद्धा आहे. 17ची गाडी आहे ना सर ती? हो, 2017ची. अरे जबरदस्त गाडी आणली सर. पुन्हा एकदा फ्रीस्टाईल फोर्ड. फ्रीस्टाईल आधीची होती ती विकली ना सर? फ्रीस्टाईल 2 ते 3 गाडी मंथली डिमांड, कारण काही लिमिटेड गाड्या भेटत नाही मार्केटमध्ये. बरोबर सर. आणि गाडी चालवायला मजा येते, मजा आणि फीचर आणि स्टडी, मतलब मजबूत गाडी इन एव्हरी ऍस्पेक्ट. बरोबर. या गाडीमध्ये जे प्रीमियमनेस आहे तुम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये भेटत नाही सर. ही गाडी 2018ची आहे. ओके. पेट्रोल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. अच्छा. फोर्ड फ्रीस्टाईल टायटेनियम. अच्छा, टॉप एंड मॉडेल आहे. सिंगल ओनर गाडी आहे. 45-49,000 काहीतरी किलोमीटर चालली आहे. नॉन ऍक्सिडेंटल, एकदम नीट क्लीन कंडिशन मध्ये तुम्ही गाडी चेक करू शकता. आणि ज्यांचं रनिंग वगैरे जास्त आहे, तुम्हाला CNG लावायचं तर CNG सुद्धा लावायला म्हणजे रिलायबल गाडी आहे, काय इश्यू नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये डॅशबोर्ड वगैरे बघा. फ्लोटिंग टच स्क्रीन आहे, ऑडी स्टाईल, क्लायमेट कंट्रोल, AC, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, टॉप ऑफ द लाईन सगळं फीचर्स भेटेल. अलॉंग विथ सेफ्टी, रिलायबिलिटी. एक अशी गाडी आहे सर, तुम्ही गाडी घेतली ना म्हणजे तुम्ही नाराज नाही होणार. नाही, तुम्ही नेहमीच म्हणजे प्राऊड फील कराल अशी गाडी आहे सर. आणि याच्यामध्ये ऍव्हरेज पण चांगलं आहे. बरोबर सर. तुम्हाला 14-15 कमीत कमी ऍव्हरेज भेटेल. बरोबर. आणि ही गाडी विथ मॅक्झिमम फंडिंग तुम्हाला 5 लाखाला येईल गाडी. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम फंडिंग करून भेटेल. आणि हे पण सांगतो, फोर्ड बंद झालाय मार्केटमध्ये, परत येणार आहे. पण वर्कशॉप सगळीकडे चालू आहे. तुम्हाला पार्ट्स वगैरे सर्व्हिस सगळं सपोर्ट भेटणार ऑल ओव्हर इंडिया. ऑनलाईन पण पार्ट्स अवेलेबल आहे. चला फोर्ड फ्रीस्टाईल घेऊन जा. 2018ची गाडी, 5 लाख रुपये किंमत आहे. किंमत थोडीफार कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये. जे असेल आपण प्राइस आपण व्हिडिओ साठी जे देतोय आपण कट ऑफ करून एक डिस्काउंटेड प्राइस देतो आम्ही. जे तुम्हाला प्राइस भेटेल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये, कारट्रेड, कारवाले, OLX मध्ये, ते एक नेगोशिएबल प्राइस असतो. त्याला एक 10-15% डिस्काउंट करून आम्ही एक व्हिडिओ मध्ये प्रमोशनल प्राइस देतो. त्याच्यामध्ये आणखीन काय एक ऍज अ रिस्पेक्ट काय असेल तर आपण डेफिनेटली करू. चला मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही आता 2 बलेनो गाड्या पाहत असाल सर. निसान सर अगेन व्हेरी हाय डिमांडेड कार इन मार्केट. बलेनो वन ऑफ द बेस्ट प्रीमियम हॅचबॅक्स. मारुतीची नेक्साची रिलायबिलिटी. एक्झॅक्टली. आणि लुक मध्ये पण प्रीमियम, इंटिरियर प्रीमियम, बरोबर, फील मध्ये प्रीमियम गाडी. माझ्याकडे बलिनो मध्ये मॅन्युअल, ऑटोमॅटिक दोघी ऑप्शन्स आहे. हे दोघी मॅन्युअल गाडी आहे. ऑटोमॅटिक मध्ये पण एक ऑप्शन आहे, ते तुम्हाला कॅटलॉग मध्ये दिसेल. तर ही गाडी 2017ची आहे. ओके. बलिनो पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन, डेल्टा मॉडेल. डेल्टा मॉडेल आहे. गाडी फक्त 27,000 किलोमीटर चालली आहे. 2017ची सिंगल ओनर. व्हेरी गुड सर. आणि ही गाडी तुम्हाला फक्त 5,49,000 ला येईल. चला 5.5 लाखाच्या आत बलेनो घेऊन जावा. 17ची गाडी, मॅन्युअल ट्रान्समिशन. मॅन्युअल मध्ये तुम्हाला 14-15 ऍव्हरेज इझिली भेटेल. खूपच छान सर. आता टॉप एंड मॉडेल बलेनो सर. ही पण 2017ची गाडी आहे. ओके. आणि ही पण पेट्रोल मॅन्युअल आहे. आणि ही टॉप एंड अल्फा आहे. अल्फा टॉप एंड मॉडेल. अल्फा मध्ये तुम्हाला अलॉय व्हील, एअरबॅग, ABS, टच स्क्रीन, लेदर सीट, हेडलॅम्प, तुम्हाला LED, बरोबर, जे टॉप ऑफ द लाईन तुम्हाला जे पण फीचर्स पाहिजे सर्व A to Z त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. ही गाडी तुम्हाला फक्त 2017ची अल्फा आणि 29,000 किलोमीटर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन. ओके. 5,99,000 ला येईल. चला ही गाडी घेऊन जावा फक्त 5,99,000. 2017ची गाडी टॉप एंड. तुम्ही बोलला होता ऑटोमॅटिक मध्ये पण बलेनो, त्याचे काय डिटेल? 2017ची बलिनो जीटा आहे ऑटोमॅटिक मध्ये. ओके. ती पण तुम्हाला 5.5 लाखाच्या रेंज मध्ये बसेल. चला ऑटोमॅटिक मध्ये बलेनो पाहिजे तर ती गाडी सुद्धा आहे कॅटलॉग मध्ये. डिटेल साठी तुम्ही सरांना फोन करू शकता. फोटोसाठी होंडा सिटी सर, होंडा सिटी 2018ची न्यू शेप मध्ये फेसलिफ्ट गाडी आहे. व्हेरी गुड सर. सिंगल ओनर V मॉडेल आहे. आणि 2018ची गाडी एक काहीतरी 60,000 किलोमीटर चालली आहे गाडी. ओके. त्याच्यामध्ये टायर, बॅटरी ब्रँड न्यू आहे गाडी. अच्छा. आणि आतमध्ये अँड्रॉइड टचस्क्रीन वगैरे सगळं काय. व्हेरी गुड. ही गाडी तुम्हाला फक्त 5,99,000 ला येईल. 18ची होंडा सिटी. 18ची होंडा सिटी घेऊन जावा फक्त 5,99,000. बलेनोच्या किमतीमध्ये होंडा सिटी. सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर गाडी आहे. महत्वाचं म्हणजे वर्ना सर, चांगली डील आहे सर ती. म्हणजे कोणाला हवी असेल तर नक्की विचार करू शकता. आणि गाडीमध्ये CNG सुद्धा भरपूर रिलायबल गाडी. भरपूर लोक होंडा सिटीमध्ये CNG लावतात. जर तुमचं रनिंग जास्त असेल तर गाडी तुम्हाला मायलेज सुद्धा भरपूर देईल. वर्ना 2014ची वर्ना आहे. हुंडाई वर्ना पेट्रोल
फ्लुडिक शेप, सिंगल ओनर, पेट्रोल, बरोबर 50,000 किलोमीटर काहीतरी चालली आहे. अच्छा, ही गाडी फक्त तुम्हाला 3,99,000 ला येईल. चला ही सुद्धा वरनं घेऊन जावा. 14ची गाडी फक्त 3,99,000. Yes. सर नेक्स्ट गाडी पुन्हा एकदा रफ अँड टफ एसयूव्ही इको स्पोर्ट, काय त्याची माहिती? पण खूप डिमांड आहे गाडीची. बरोबर. 2015 ची आहे, फोर्ड इको स्पोर्ट, अच्छा, टायटेनियम, पेट्रोल, ऑटोमॅटिक. व्हेरी गुड सर. अगेन टॉप एंड मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला 10-11 ॲव्हरेज भेटेल. गाडी सिंगल ओनर आहे. ओके, फक्त 33,000 किलोमीटर चालली आहे. व्हेरी गुड सर. टायटेनियम टॉप अँड प्रीमियम व्हाईट कलर आहे. तुम्ही लुक वगैरे चेकआउट करू शकता गाडीची. बरोबर. ही गाडी तुम्हाला फक्त 5,85,000 ला येईल. चला 5,85,000 फोर्ड इको स्पोर्ट आहे. 15ची गाडी आहे. 15ची ऑटोमॅटिक टायटेनियम. ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. टाटा जेस्ट. ही जेस्ट आता कोणाला डिझायर वगैरे एक बरोबर टॅक्सी सेगमेंट मध्ये गेली आहे, एक्झॅक्टली. तर तुम्हाला तेवढे पैसे टाकता तुम्हाला एक वेगळी गाडी पाहिजे. थोडी वेगळी आणि थोडी मजबूत गाडी पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एलईडी डे लाईट रनिंग आहे. अच्छा, प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. बरोबर. आतमध्ये क्लायमेट कंट्रोल एसी म्हणजे आहे, एअरबॅग आहे, थोडंसं keyless लक्झरी entry आहे, बरोबर. अलॉय व्हील आहे. अच्छा, अलोविस कीलेस एंट्री सर्व काही आहे. सर्व काय. ही गाडी 2016 ची आहे, पेट्रोल मॅन्युअल, आणि गाडी चालली फक्त 25,000 किलोमीटर. फक्त 25 चालली Yes. सुद्धा. व्हेरी गुड सर. ही गाडी तुम्हाला येणार फायनल 3,75,000 ला, 3,75,000. चला 3,75,000 टाटा जेस्ट आहे. 2016ची गाडी, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. चला निसान सर, आता थोडंसं आपण मोठ्या गाडींकडे वळूया. XUV 500 आहे सर, काय माहिती आहे? ही 2018ची XUV 500 आहे. अच्छा, आणि ही टॉप एंड मॉडेल आहे. ओके, मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये, बटन स्टार्ट, सनरूफ, व्हेरी गुड बेज सर. इंटिरियर, सिंगल ओनर गाडी. गाडी फक्त 60,000 किलोमीटर चालली आहे. फक्त 60,000 चालले. येस, विथ कम्प्लीट महिंद्रा सर्व्हिस रेकॉर्ड. खूपच छान. आणि ही गाडी तुम्हाला फक्त 11,49,000 ला येईल. चला 11.5 लाखात घेऊन जावा. XUV 500 सनरूफ मध्ये, डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन. येस, 18ची गाडी असणार आहे, लक्षात ठेवा. नवीन गाडी जवळजवळ 16-17 लाखापर्यंत जात होती, आपल्याकडे फक्त 11.5 लाखात आहे. चला सर, अर्टिगा आहे. अर्टिगा डिझेल आहे, 2018ची, अच्छा. ZDI प्लस. अच्छा, ही पण टॉप एंड मॉडेल आहे. टॉप एंड मॉडेल हायब्रिड, सिंगल ओनर गाडी. आणि ही गाडी आता 2019 पासून बरोबर बंदच झाली आहे, बंद झाली डिझेल गाडी. आता ही गाडी तुम्हाला एकदम लिमिटेड ऑप्शन भेटेल. बरोबर. आणि गाडी ही डिझेल आहे, तरी पण गाडी फक्त 49,000 किलोमीटर चालली. चला, डिझेल गाडी चालली फक्त 49,000 किलोमीटर, आणि डिझेल मध्ये असल्यामुळे गाडीला मायलेज आणि गाडीमध्ये तुम्हाला बटन स्टार्ट, टच स्क्रीन, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, सर्व लेदर काही भेटेल. सीट, एव्हरीथिंग इज अवेलेबल. ही गाडी तुम्हाला फक्त 9,11,000 ला येईल. चला 9,11,000 घेऊन जावा. डिझेल मध्ये अर्टिगा आहे. डिझेल मध्ये अर्टिगा भेटत नाही आणि मार्केट मध्ये. तुम्हाला ऍव्हरेज कमीत कमी 25 भेटेल. 25 पर्यंत भेटेल सर, आरामशीर भेटेल. आणि डिझेल इंजिन मुळे असल्यामुळे तुम्हाला पिकअप वगैरे पण व्यवस्थित भेटेल. किलोमीटर व्हेरीफाय करायचे, गाडी नंबर ओपन आहे. बरोबर, तुम्ही व्हेरीफाय करू कुठली शकता. पण गाडी आहे, नंबर हायडिंग नाहीये. बरोबर, तुम्ही व्हेरीफाय करू शकता. एक्झॅक्टली. किलोमीटरची काळजी करू नका. गाडी सगळे नॉन ऍक्सिडेंटल आहे, सिंगल ओनर आहे, नॉन फ्लडेड आहे, आणि किलोमीटर 100% जेन्युइन आहे, व्हेरीफाईड आहे. चला काही इश्यू नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता सगळ्यात स्वस्त 7 सीटर गाडी पाहिजे तर रेनॉल्टची ट्रायबर आहे सर, काय माहिती आहे? किलोमीटर आहे 9,000. अच्छा, 9,000 चालले. 9,000 किलोमीटर अगेन चालली. व्हेरी लेस किलोमीटर ड्रिवन. 2021 ची 2021 ची गाडी, ओके. रेनॉल्ट ट्रायबर RXZ, टॉप एंड मॉडेल. टॉप एंड मॉडेल, ऑटोमॅटिक. अच्छा, ऑटोमॅटिक सुद्धा आहे. ऑटोमॅटिक पेट्रोल, ऑटोमॅटिक good, sir. पेट्रोल 7 सीटर गाडी तुम्हाला कमीत कमी 15-20 ऍव्हरेज देणार. बरोबर, जबरदस्त स्टॉक आणलाय सर अक्षय तृतीया निमित्त एकदम तुम्ही. आणि ही गाडी तुम्हाला फक्त ओके. नॉन नेगोशिएबल प्राइस 6,49,000 ला येईल. चला 2021 ची 7 सीटर गाडी घेऊन जावा. ऑटोमॅटिक मध्ये फक्त 6.5 लाखाच्या आतमध्ये. तुम्ही आला, माझं नाव सांगितलं तर सर थोडंसं सर मान सन्मान करून काहीतरी करू टाका, आपण, रिस्पेक्ट definitely. करून टाका. धन्यवाद सर. चला दुसरी रफ अँड टफ SUV सर, रेनॉल्टची डस्टर. ही डिझेल मध्ये ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ही पण डिझेल आणि ऑटोमॅटिक आहे. डिझेल ऑटोमॅटिक आहे. 2016 ची डस्टर, 2016 डस्टर डिझेल ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेल. व्हेरी गुड सर. आणि भेटत नाही सर तुम्ही मार्केटमध्ये. न्यू शेप मध्ये लाईट ग्रिल वगैरे, इंटिरियर वगैरे चेकआउट करा. एक्झॅक्टली, न्यू शेप वाली गाडी आहे. ऑटोमॅटिक डिझेल तुम्हाला कमीत कमी 15-20 ऍव्हरेज देणार. पॉवर पण चांगलं आहे, ग्राउंड क्लिअरन्स पण चांगलं आहे. बरोबर, आणि डायमंड कट अलॉय व्हील्स आहे, जबरदस्त गाडी दिसते. सेफ्टी फीचर्स वगैरे एकदम क्लास आहे. तुम्ही गाडी येऊन एक्सपिरियन्स करा. बरोबर सर. काहीतरी 60-65,000 किलोमीटर चालली आणि आहे याचा गाडी. कलर पण थोडासा युनिक आहे सर. हा, याच्यामध्ये एक नॉर्मली असं गाडीचे व्हाईट look, yes. ब्लॅक कलर असतो, पण आणि थोडा युनिक कलर. जे स्कर्टिंग वगैरे आहे ते वरती रूफ रूफ रेल रेल. वगैरे एकदम स्पोर्टी लुक आहे. ही गाडी तुम्हाला येणार फक्त 6,75,000 ला. अक्षय तृतीयाची स्पेशल डील देतो तुम्हाला. 6,75,000 घेऊन जावा. डस्टर आहे, आणि कमेंट सुद्धा भरपूर आलेले डस्टर साठी. तर या गाडी आहे आपल्याकडे.
चला सर, XUV 300 सर. डस्टर पेट्रोल मॅन्युअल मध्ये पण ऑप्शन आहे. कमी बजेट मध्ये कोणाला पाहिजे तर 4 लाखाच्या रेंज मध्ये ती पण गाडी अवेलेबल आहे. अच्छा. आणि खूप साऱ्या आणखीन गाडी अवेलेबल आहे. फक्त मला एक गाडी आठवण आली तर झलक आहे. बरोबर, एक झलक दाखवतोय. जास्त आपण 100 गाडी दाखवणार तर व्हिडिओ 1 तासाची होईल. बरोबर सर. चला XUV 300 सर. ही गाडी 18,000 चालली आहे. अच्छा, 18,000 चालली. आणि ही गाडी W6 ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये डिझेल मॅन्युअल विथ सनरूफ. चला, फेसलिफ्ट वगैरे लुक आहे, इंटिरियर वगैरे चेकआउट करा. जबरदस्त गाडी आहे सर ही. आणि ब्लॅक कलर मध्ये तुम्ही नंबर प्लेट काढला तर वाटणार ब्रँड न्यू गाडी आहे. खूपच जबरदस्त गाडी आहे सर. डिझेल मध्ये तुम्हाला सनरूफची मजा घ्यायची आहे सर, ही गाडी घेऊन जावा. ही 2022 ची XUV 300 W6 ऑप्शन विथ सनरूफ विथ डिझेल मॅन्युअल, डिझेल रॉकेट आहे. बरोबर सर. सिंगल ओनर गाडी, 18,000 चालली गाडी. तुम्हाला येणार फक्त 10,25,000 मध्ये. नवीन गाडी 14-15 लाखाच्या रेंज मध्ये असेल. एक्झॅक्टली. तर एवढे पैसे तुम्हाला वाचवायचे आणि ही गाडी घेऊन जायचे डिझेल सनरूफ मध्ये. 2022 ची गाडी घेऊन जावं फक्त 10.25 लाखात. गाडी वेल मेंटेन आहे, काही खर्च नाही. आणि गाडी सेफ्टी रेटिंग पण भरपूर आहे गाडीला सर. क्रॅश टेस्ट मध्ये जवळजवळ 4 to 5 स्टार रेटिंग्स मिळाले गाडीला. तुम्ही फक्त या गाडी एक ड्राईव्ह करून बघा. बरोबर, काही टेन्शन नाही, टोटल चेंज होईल. बरोबर. तर अक्षय तृतीयाचा चांगला मुहूर्त आहे गाडी घ्यायला, तर नक्की बुक करा. होंडा जॅज सर. आणि ही गाडी सुद्धा SUV पेक्षा काही कमी नाहीये सर. ही प्रीमियम एक जशी बलिनो वगैरे आहे होंडाची, ही जॅज त्या सेगमेंट मधली गाडी आहे. बरोबर. ही 2017 ची आहे. अच्छा. होंडा जॅज V टॉप एंड पेट्रोल ऑटोमॅटिक. चला, CVT आहे, CVT गिअर. बरोबर, CVT गिअर बॉक्स आहे. AMT वगैरे CVT प्रॉपर फुल ऑटोमॅटिक इंजिन आहे. आणि ही गाडी तुम्हाला ही गाडी फक्त 5,75,000 ला येईल. चला, 5,75,000 होंडा जॅज आहे. ऑटोमॅटिक मध्ये गाडी. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक गाडी मिळत नाही मार्केटमध्ये. आपल्याकडे आहे 17 ची गाडी. चला सर, 2 क्रेटा आहेत आपल्याकडे, एक ओल्ड शेप आणि न्यू शेप मध्ये. काय माहिती, दोघी गाडी आणली कंपॅरिझन साठी. बरोबर. ही मॅन्युअल आहे, ती ऑटोमॅटिक आहे. त्याची डिटेल देतो मी अगोदर. 2016 ची गाडी आहे. SX ऑप्शन टॉप एंड मॉडेल. तुम्ही लुक वगैरे चेकआउट करा. डोल टोन कलर आहे, असं ब्लॅक अँड व्हाईट. 2016 ची गाडी वाटणार नाही गाडी. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. तुम्हाला 12-13 ऍव्हरेज कमीत कमी भेटेल. बरोबर. गाडी चालली फक्त 12,000 किलोमीटर. अच्छा, फक्त 12 चालली. 12,000 किलोमीटर चालली आहे. ओके. ही गाडी तुम्हाला येणार फक्त 8,25,000 ला. चला, क्रेटा घेऊन जावं फक्त 8.25 लाखात. आणि गाडी चालली आहे फक्त 12,000 किलोमीटर. 2016 ची क्रेटा आहे. एकदम व्हेरी गुड लुकिंग गाडी आहे सर. भरपूर क्रोमचं काम केलंय गाडीमध्ये. चला, न्यू शेप क्रेटा. 6-7 लाख रुपये टाकणार तुम्ही, कुठली लहान गाडी घेणार. त्यापेक्षा 1-1.5 लाख रुपये थोडेसे जास्त टाका आणि असली मोठी गाडी घेऊन जावा. तुमचं म्हणजे एक प्राईड फील पण तुम्हाला येईल आणि तुम्हाला वाटेल पण आपण काहीतरी गाडी घेतली सर मोठी. एक लाईफस्टाईल अपग्रेड आहे त्याच्यामध्ये. तुम्ही अपग्रेड केलं तर बरोबर, तुम्ही परत खाली तुम्ही येऊ शकत नाही, अशी गाडी आहे. कधीतरी एकदा गाडी घ्यायची अशी तर आहे आपल्याकडे, घेऊन जावा. न्यू शेप क्रेटा. आता ही 2018 ची फेसलिफ्ट आहे क्रेटा पेट्रोल ऑटोमॅटिक SX ऑप्शन विथ सनरूफ. चला, मॉडेल आहे. ऑटोमॅटिकची मजा घ्या सनरूफ मध्ये. गाडी 60,000 किलोमीटर चालली आहे. अच्छा, ही पण कमी चालली आहे. आणि ही गाडी तुम्हाला येणार फक्त 11,49,000 ला. चला, 11,49,000 मध्ये घेऊन जावा. क्रेटा ऑटोमॅटिक मध्ये सनरूफ मध्ये गाडी, टॉप एंड मॉडेल. 2000 मॉडेल पेट्रोल ऑटोमॅटिक 2018 ची गाडी आहे. सर्व स्टॉक तुम्हाला प्राईम मोटो वर्क्स ठाण्यामध्ये मिळून जातो. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर सर, आता आपण व्हिडिओ संपवतोय, तर काय 2 शब्द बोलायचे. आपला लोकेशन आहे कोळशेत ठाण्याला. बरोबर. सिग्नेट. आता खूप लोकांना तर आयडिया झाली आहे लोकेशन, आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. बरोबर. तुम्ही आम्हाला रिच आउट करा. कॅटलॉग बघा, आमचे स्टॉक चेकआउट करा, कंडिशन चेकआउट करा. डायरेक्ट प्राइस वरती नको आहे. बरोबर. तुम्ही अगोदर गाडी चेकआउट करा, प्राइस चेक करा. कारण एक चांगली गाडी घ्यायची आपल्याला, तर त्याच्या हिशोबाने प्राइस असतो. तुम्हाला याच्या स्वस्तानी गाडी भेटेल मार्केटमध्ये, पण ती ऍक्सिडेंटल असू शकते, किलोमीटर जास्त असू शकते, काही ना काही इश्यू असतो, ओनर जास्त असू शकते. ते सगळं तुम्ही बघून ते प्राइसिंग वरती आहे. बरोबर. आणि आपल्याकडे अप टू 100 कार्स अवेलेबल आहे. फायनान्स अवेलेबल आहे सगळ्या बँकेनी. ओके. एक्सचेंज स्कीम, तुमची जुनी गाडी विकायची ते पण आम्ही घेतो. अच्छा. तर हे सगळं अंडर वन रूफ तुम्हाला अवेलेबल आहे. सगळ्या गाडी नॉन ऍक्सिडेंटल, मोस्टली सगळ्या गाडी सिंगल ओनर, नॉन फ्लडेड आणि जेन्युइन नॉन मीटर टॅम्पर्ड जेन्युइन किलोमीटरच्या गाड्या. व्हेरी गुड सर. तर हीच खासियत आहे प्राईम ऑटो वर्क्सची. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.